पणसपाडा वैतरणा बॉयज या दोन संघादरम्यान सुरू असलेली महत्त्वपूर्ण लढत. बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व प्रेक्षकांसाठी निश्चितच निखळ. हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक अजय पाटील सबसे कातिल अजय पाटील सबसे कातिल अजय पाटील. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर हजाराच्या संख्येने प्रेक्षकांचा जर ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. अविनाशची विकेट बघा. एकदा त्याने फेविकॉल लावला होता एका हाताने झेल पकडला परंतु हा अगदी सुरक्षित पद्धतीने झेल पकडला. काय घडलं होतं पहा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. अविनाशची खेळी संपुष्टात. ऑफ्टमच्या बाहेरचे चेंडू इथे कबरच्या दिशेने खेळला. अजय पाटील चेंडूच्या खाली अप्रतिम झेल त्याने पकडलाय. फाईन लेगला खेळलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक धनो आउट. अमीरला मिळालं यश. इथे वैतरणा बॉयज क्लास दाखवत. समालोचन कक्षामध्ये बिट्टू आहे. मैदानात धनु आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल पकड. कारण चेंडूला फॉलो करतोय दोन्हीही कॅमेरामॅन आमचे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. आमिरच्या हातामध्ये हा महत्वपूर्ण कॅच जरूर पाहायला मिळते. ग्रेट कॅच. फलंदाज बाद मिनेश पा अंडर प्रेशर जरूर आला होता कारण 12 बॉलमध्ये त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली नाही. त्याच्या डोळ्यासमोर 3 विकेट्स या ठिकाणी जरूर गेल्या. तिथे थोडासा अडचणीत आला. त्याने प्रयत्न चालू ठेवले होते परंतु एक थिंकिंग असते. एक स्ट्राईक रोटेट जेव्हा होते त्यावेळेला तुमचं जी सायकोलॉजी असते ती बदलते आणि अशा वेळेला मात्र तुम्ही अंडर प्रेशर बॅटिंग करताना कुठेतरी एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतात आणि तेच मिनेशच्या बाबतीमध्ये झालं आणि इथून मिनेशला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धाव करत असताना त्यानं प्रभावित केलं होतं अमीर गोलंदाजी मार्क वरती. पुढे सहसा चेंडू खेळायचं होतं. बॅटची कड नाशिकची कडी संपुष्टात. अमीरला मिळतं यश. पहिला धक्का बसतोय आई जीवदानी खोडाबेड पाड्या संघाला. आहे. आणखीन एक धक्का होऊ शकतो का? मैदानावरती झेल टिपण्यासाठी सज्ज आहे अमीर. फलंदाज मनीष आला. मनीष डगआउट मध्ये जाईल. दुसरा धक्का. सेकंड विकेट. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. सुरेख कामगिरी. खांद्यांचा छान वापर. चेंडू आतमध्ये आला आणि त्यानंतर बॅकपुढे जाऊन ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. बॅकलीचा वापर तितकासा झाला नाहीये. अप्रतिम या ठिकाणी कामगिरी करत असताना अमीर. फलंदाज मनीषची खेळी संपुष्टात. बाद 13 धावसंख्या.